माडग्याळहून अंकलगी तलावात येत्या 22 जुलैपर्यंत म्हैसाळचे पाणी न आल्यास 23 जुलैपासून संखसह जत पूर्व भागात रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन तसेच आमरण उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन तर करूच आणि मागण्या मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांच्यासह अंकलगी ग्रामस्थांनी दिलाय। कृष्णा खोरे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सचिन पवार यांचे तुकाराम महाराज यांनी भेट घेत त्यांना निवेदन दिलं। त्यानंतर माध्यमांशी बोलताना तुकाराम बाबा यांनी शासन आणि प्रशासनाला इशारा दिला। यावेळी मानव मित्र संघटनेचे सिद्धाराम गुरव, अनिल उदगेरी, तौफिक अपराध, साहिल मदबावी, भीमराय काखंडकी आदी जण उपस्थित होते। यावेळी बोलताना तुकाराम म्हणाले, वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या जत पूर्व भागातील माडग्याळ येथे म्हैसाळचे पाणी दाखल झाले। माडग्याळ येथे दाखल झालेले पाणी वसपेट, गुड्डापूर, संख, अंकलगी तलावातून पोहोचू शकतं। या मागणीसाठी जानेवारीमध्ये अंकलगी येथील महादेव मंदिरात आमरण उपोषण सुरू केलं। या आंदोलनाला अंकलगी ग्रामस्थांसह अन्य गावांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला। 75हून अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केलं। आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर खुद्द कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे 9 जानेवारी रोजी अंकलगी येथे आले। येत्या 6 महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचं नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन करत उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासनही दिलं। पण आज 6 महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही। या कामाची निविदा निघाली पण काम सुरू नाही। हे काम तात्काळ सुरू करावे, अन्यथा येत्या 23 जुलैपासून संखसह अन्य गावात तीव्र आंदोलन हाती घेण्यात येणार आहे। संख येथे रास्ता रोको आंदोलन करून पुन्हा एकदा रक्त घ्या पण पाणी द्या अशी मागणी करत रस्त्यावरच रक्तदान करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले।